ऑइल घ्या, त्यामध्ये लसूण, आलं, खोबरं, कोथिंबीर, थोडंसं ऑइल घालून चांगलंसं त्यात भाजून घ्या. कोथिंबीर देखील थोडंसं जास्त घातली तर थोडंफार टेस्ट चांगली येईल. त्यानंतर ते चांगलं भाजून झालं की त्यामध्ये धने, अख्खे धने, तीळ हे देखील घालून घ्या आणि त्याला चांगलं बारीक आचवर किंवा बारीक फ्लेमवरती छानपैकी करपूस असं भाजून घ्या. आता भाजून झालं की मिक्सरच्या भांड्यात सगळं काढा आणि त्याचबरोबर यू कॅन ॲड सॉल्ट, देन यू कॅन ॲड चटणी. कोल्हापुरी चटणी जी मी घातली आहे, लसणाची चटणी आहे ती, खोबरं लसूण जी आपण घरगुती चटणी असते ती चटणी मी त्यात ॲड केली आहे. त्यानंतर मी हे वाटण जे मिळतं आहे, मी मसाला घेतला होता मधून कुठेतरी वसईचा, हे काळं वाटण आहे, काळा मसाला याला बोललं जातं, ते मी काळा मसाला देखील ह्यात ॲड केलेला आहे. थोडंफार आपल्याला चवीनुसार किंवा हवं तसं त्याप्रमाणे मी त्यात ॲड केले आहे. मिक्सरमध्येच एकत्र सगळं फिरवून घ्यायला आणि अशा तऱ्हेने मी मिक्सर फिरवून त्याची एक पेस्ट तयार केलेली आहे, एकदम पातळपणे आणि एकदम घट्टपणे. आता एका पॅनमध्ये ऑइल घ्या, त्यामध्ये मोहरी तडतडली की जिरे झाले की हिंग, कढीपत्ता, जे मी इथं दाखवलं नाही, घातली आहे मी कढीपत्ता. त्यानंतर आला कांदा, थोडासा कांदा त्यात घालायचं आणि चांगलं परतून घ्यायचं हे सगळं कढईमध्ये. एकदा का परतलं तर त्यामध्ये मग आपल्याला हळद घालायची आहे. हळदबरोबर परत अनेकदा लाल तिखट, आपलं जे रेग्युलर कोल्हापुरी मसाला आहे ते घालायचं आहे. त्यानंतर त्यात मी थोडासा टोमॅटो ॲड केला आहे. हाफ ऑफ द टोमॅटो आय हॅव टेकन. सो आपल्या म्हणजे गरजेनुसार, किंवा मी हाफ टोमॅटो घातलेला आहे. छोटा एक कांदा आणि हाफ टोमॅटो घातला आहे. त्यानंतर ते टोमॅटो चांगलं भाजून घेण्यासाठी परत मीठ घातलं आहे. त्यानंतर मिक्सरमधला जो मसाला होता तो पूर्ण मी त्यात ॲड केला आहे. चांगलं भाजून घेते आहे. आता मी तुम्हाला दाखवलं नाही, पण ह्यात मी वांग्याची काप करून वांगे घातलेले आहेत. वांगे हाफ चिरले गेले आहेत. छोटे वांगे घेऊन त्यात 2 पार्टिशन केले आहेत आणि त्या 2 पार्टिशनच्या मध्ये एक चीर पाडली, तर त्याला स्लिट किंवा चीर पाडून मी त्यात घातलेलं आहे. आता मी ॲड केले कूट, शेंगदाण्याचं कूट, छानपैकी भाजलेलं शेंगदाण्याचं कूट मी त्यात ॲड केलं आहे आणि थोडी परत चटणी ॲड केली. तिखट थोडं आम्हाला चांगली लागते ही भाजी, ज्या भाज्यांमध्ये खोबरं कूट येते त्यासाठी तिखट थोडंसं जास्तच घातलेलं चांगलं असतं चवीसाठी. तर हे मी शेंगदाण्याचं कूट घालून छानपैकी हलवून त्याला झाकून ठेवलं होतं. एक 10 मिनटं मस्त बारीक आचेवर झाकून ठेवायचं आणि त्यात थोडंसं पाणी घालत पूर्ण शिजवून